एखाद्या संविधान जर बदललं ना, संविधान एका जातीसाठी लिहिलं आहे का? 18 पगड जातीसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. सगळ्या जाती मरतील. यांना यांचं समजत नाही, ओबीसी बांधवांना आपलं समजत नाही. अरे संविधान आहे तर तुमची शान आहे, संविधानामुळे तुमची जान आहे. तुम्हाला संविधानाची कदर नाही. बाबासाहेब तेव्हा संविधान लिहित होते. पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबापाशी म्हणाला की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही संविधान मध्ये काहीतरी लिहा. बाबासाहेब बोलले पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, तुम्ही काय करा, मी हे संविधान लिहिले याच्यावर नजर टाका, मी थोडा फेरफटका मारून येतो. बाबासाहेब फेरफटका मारून द्यायला गेले आणि संविधान पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी जे एवढंच तुम्हाला मागायला आलो होतो, खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात, मराठा लोकांस तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त याच्यामध्ये टाकले. तेव्हा बाबासाहेब बोलले होते आज ओबीसी बांधवांच्या मागे आम्ही आहो, आम्हाला वाटते तुम्हाला हे आरक्षण भेटलं पाहिजे. तुम्ही जरी आमच्या खिलाफ असाल तरी आम्ही ओबीसी बांधवांच्या मागाव, मराठा समाजाच्या मागाव. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे, का भेटू नये, त्यांचा सुद्धा अधिकार आहे, बाबासाहेबांना संविधानामध्ये लिहिलेला आहे. म्हणून म्हणायचे घे 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 आरक्षण घे, घे कुठेही घे, तुझ्या मनानं घे, किती काही घे, पण घे. लोकमत पेपरचा संपादक म्हणत होता आरक्षण फक्त 60 वर्ष. तिकडे ते अण्णा हजारे म्हणत होते आरक्षणानं देशाचे तुकडे होतील. 60 वर्ष 70 वर्ष होऊन गेले, कुठे देशाचे तुकडे झाले? म्हणून म्हणायचं घे 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 आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे, मग घे. कुठेही घे, अंधारात घे, उजेडात घे, वावरात घे, गावात घे, गल्लीवर घे, झाडाखालत घे, कुठेही घे, पण कुठेही घे. पण धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी. कालचा जमाना असा होता, आमच्या बहिणीचं जर लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागेल, दुसऱ्या दिवशी ते आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती. मनुस्मृती सांगते जर आमच्या पोराचं लग्न झालं तर सून पहिले आमची त्याच्या घरी जात होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सून आमच्या घरी येत होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या माय बहिणी, अण्णा दरडा हार्दिक, आता तुझी माय बहीण आम्हाला दे, मग घे. कुठे घे, चौकात घे. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. अण्णा दरडा हार्दिक, एक तरी वेळा जाऊ खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात. मग तुझं खाणं आम्हाला दे, मग घे. कसाय घे, आडवा घे, उभा